नमस्कार, मी पूजा. आपण पाहत आहात जनशक्ती टीव्ही न्यूज 18. तर चला पाहूयात आजच्या ठळक घडामोडी. दूषित पाणी तुंबलेल्या गटारी आणि दुर्गंधीचा विळखा. शिरगुप्पी ग्रामपंचायतीला टाळे ठोकण्याचा ग्रामस्थांचा इशारा. निपाणीजवळील शिरगुप्पी गावात मूलभूत सुविधांचा पूर्णपणे बोजवारा उडाल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला असून दूषित पिण्याचं पाणी, तुंबलेल्या गटारी, सर्वत्र साचलेला कचरा आणि गावाच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या स्मशानभूमीमुळे नागरिकांचं जीवन अक्षरशः असह्य झालं आहे. प्रशासनाने तातडीने उपाययोजना न केल्यास शिरगुप्पी ग्रामपंचायतीसमोर ठिय्या आंदोलन करून ग्रामपंचायतीला टाळे ठोकण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिलाय. गावातील चर्मकार, मातंग आणि बौद्ध समाजातील नागरिक ज्या विहिरीतील पाणी पिण्यासाठी वापरतात त्या विहिरीला कोणतीही संरक्षक भिंत नसल्यामुळे गटारीचे सांडपाणी थेट विहिरीत मिसळत आहे. परिणामी पिण्याचे पाणी दूषित झाले असून नागरिकांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झालाय. लहान मुले, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना विविध आजारांचा धोका निर्माण झाल्याची भीती ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे. याशिवाय गावातील अनेक गटारी तुंबलेल्या अवस्थेत असून सांडपाणी रस्त्यावर वाहत आहे. रस्त्यालगत कचऱ्याचे ढीग साचल्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली असून डेंग्यू, मलेरिया आणि इतर संसर्गजन्य रोगांना पोषक वातावरण तयार झाले. नियमित साफसफाई आणि कचरा उचलण्याची व्यवस्था नसल्याचा आरोपही ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीवर केला आहे. शिरगुप्पीतील स्मशानभूमी गावाच्या मध्यभागी असल्यानं प्रेत दहनानंतर निर्माण होणारा धूर आणि दुर्गंधी थेट नागरिकांच्या घरांमध्ये शिरत असल्याने रहिवाशांना मोठा त्रास सहन करावा लागतो. ही स्मशानभूमी तातडीने गावाबाहेर स्थलांतरित करावी अशी मागणी करण्यात आली आहे. दरम्यान ग्रामविकास अधिकारी पीडीओ शिवानंद दयानंद तेली यांच्याकडे शिरगुप्पीसह 2 ग्रामपंचायतींचा अतिरिक्त कार्यभार असल्याने ते प्रामुख्याने कुन्नूर येथे व्यस्त असतात. त्यामुळे शिरगुप्पीतील प्रश्नांकडे सातत्याने दुर्लक्ष होत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केलाय. आठवड्यातून केवळ 1-2 वेळाच भेट दिली जात असल्याने गावातील समस्या दिवसेंदिवस गंभीर होत असल्याचं नागरिकांचं म्हणणं आहे. विहिरीभोवती संरक्षक भिंत बांधणे, गटारींची तातडीने साफसफाई करणे, 2 दिवसातून एकदा कचरा उचलणे, कचरा कुंड्यांची व्यवस्था करणे आणि स्मशानभूमी गावाबाहेर हलवणे या प्रमुख मागण्या ग्रामस्थांनी प्रशासनाकडे केल्यात. या मागण्या तातडीने पूर्ण न झाल्यास तीव्र लोक आंदोलन छेडून शिरगुप्पी ग्रामपंचायतीला टाळे ठोकण्यात येईल असा इशारा दलित महासंघासह मातंग, चर्मकार आणि बौद्ध समाजातील नागरिकांनी दिलाय. यावेळी दलित महासंघ बेळगाव जिल्हाध्यक्ष भरत रोड्डे, निपाणी तालुका अध्यक्ष दत्तात्रय माने, मादर महासभेचे उपाध्यक्ष शंकर कांबळे, सामाजिक कार्यकर्ते दीपक केंगारे यांच्यासह विविध समाजातील महिला व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांना प्रथम जय भीम, जय भारत. शिरगुप्पी गावात दलित समाजामध्ये विहिरीचा प्रश्न आहे. आमच्या इथं मातंग समाजातील व दलित समाजातील सर्व लोक ग्रामपंचायतला वारंवार जाऊन सांगून देखील तिने त्या विहिरीची दक्षता घेत नाहीत. त्या विहिरीचा आपले तिन्ही समाज मिळून पाणी पिण्यासाठी वापर करतात. तरी विहिरीची अवस्था अत्यंत बिकट आहे आणि या विहिरीत गटारचे घाण पाणी जाऊन इथं दुर्गंधी पसरत आहे. तरी ग्रामपंचायत पीडीओ साहेबांनी व्हिजिट केलेले आहे. तरी देखील तुम्हाला 1 महिन्याभरात करून देतो असं आश्वासन त्यांनी सांगितलेलं आहे. तरी देखील त्यांनी अजून 2 वर्ष झाले, 1.5 ते 2 वर्ष झालेलं आहे. तरी देखील ते अजून इकडे आलेले नाहीत व काम चालू केलेलं नाही. तरी येथील लोकांच्या प्रकृतीची चिंता होत आहे. इथं मलेरिया, डेंग्यू यासारखे रोग देखील होण्याची शक्यता आहे. तरी ग्रामपंचायत शासनाने त्वरित येऊन ह्या विहिरीची बांधकाम करून त्वरित विहिरीचं डागडुजी करून इथून पिण्यास पाणी योग्य करून द्यावे अशी ही मातंग समाजाच्या वतीन व दलित महासंघाच्या वतीन मागणी आहे. तरी स्मशानभूमी देखील इथं जवळच आहे, दलित समाजाच्या जवळच आहे. तरी त्या दलित समाजाच्या वतीनं त्यांच्या घरात कचरा त्या स्मशानभूमीचा येत आहे, जेवणात येत आहे, वास सुटत आहे. तरी देखील ही स्मशानभूमी जरा गावाच्या बाहेर तिने करावी अशी ही दलित महासंघाच्या वतीनं विनंती आहे. व आता गटारी बघितल्या आम्ही, गटारींची तर अत्यंत वाईट अवस्था आहे. आता इथल्या स्थानिक लोकांचं असं म्हणणं आहे की कचरा गाडी ही 8 ते 10 दिवसांनी येत आहे व इथं आता आम्ही बघितलं तर जागोजागी कचरा कुंडी नाही आहे. तरी जागोजागी कचरा कुंडी ठेवावी त्यांनी आणि तेथून कचरा उचलावा अशी आमची मागणी आहे. तरी ग्रामपंचायतीने यात लक्ष घालून 15 दिवसात त्यांनी या काम चालू करावं असं आमची अपेक्षा आहे.
नाही जर काम चालू केलं तर ग्रामपंचायतीपाशी ठिय्या आंदोलन करून दलित महासंघाच्या वतीनं ग्रामपंचायतीला टाळं ठोकण्यात येईल असं मी इशारा देतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा विजय असो. जय भीम सर्वांना. प्रथमतः ते मातंग समाजमध्ये पिण्याच्या पाण्याच्या विहिरीचं इथं प्रश्न आहे. 3 समाज इथं आपलं पाणी पितोय. एक मातंग समाज, बौद्ध समाज, चरणकार समाज. विहिरीचं पाणी गटरीचं लिकेज होऊन विहिरीमध्ये मिसळून ते पाणी सगळं खराब झालंय. पिण्याला एकचं नाही आहे पाणी ते. आणि ते ग्रामपंचायतला वारंवार सांगून सुद्धा त्यांनी ते गटरी वगैरे रिपेअर केलेली नाही. त्या परत त्यांनी रिपेअर करून त्यांचं पाणी लिकेज थांबवून आम्हाला संरक्षण भिंत बांधून द्यावी तुरंत. तसं न केल्यास आम्ही दलित महासंघाच्या वतीनं आम्ही तीव्र आंदोलन छेडू आणि त्या ग्रामपंचायतला टाळी ठोकू. त्यांनी त्याची दक्षता घेऊन ताबडतोब आम्हाला 8-15 दिवसांमध्ये त्यांनी महिन्याच्या आत आम्हाला सगळं त्यांनी क्लिअर करून आमचं विहिरीचा पिण्याचा प्रश्न त्यांनी त्वरित सोडवावा ही आमची प्रथमतः मागणी आहे. तसंच ग्रामपंचायत कचरा ती गाडी जे कचराची गाडी ते 15 दिवसानं 10 दिवसानं एकदा गाडी येते. ते 1-2 दिवस आडाने येऊन 1-2 दिवसांतर एकदा तरी गाडी यावी इथं आणि ते कचरा आहे तो त्याच्या विल्हेवाट व्यवस्थित देऊन डम्पिंग ग्राउंडला नेऊन त्यांनी करावा. आणि ते तसं ते रस्ता कचऱ्यावर पडून ते समाजांचा कचरा रस्त्यावर पडल्यानंतर ते समाजाला सगळ्यात दुर्गंधी उठवून त्याचा आरोग्यास हानिकारक होत आहे. ते ताबडतोब त्याची एक योजना करावी, उपाययोजना करावी. आणि ह्याच्यामध्ये आमच्या स्मशानभूमीचा एक प्रश्न आहे. ते स्मशानभूमी आमच्या गावामध्ये एकदम मध्यभागी आहे. ते बाहेर कुठंतरी स्थलांतर व्हावं. आणि तसेच तिथं जे आता स्मशानभूमीमध्ये जे तहसीलदार प्लॉट निप्पाणी एरियामधले जे लोक येऊन अंत्यविधी करतात ते त्वरित थांबवावं. नगरपालिकेला त्यांनी तसं निवेदन देऊन आयुक्तांना त्यांना लेटर हे पीडीओनं देऊन ते त्यांना ते थांबावं. आणि हे बाकीचे तर सगळं हे करावं नाही तर आम्ही दलित महासंघाच्या वतीनं आम्ही त्याला आंदोलन करून आणि ग्रामपंचायतीला टाळू ही आमची एवढी मागणी आहे. ಕೊಡಬೇಕು ಕಂಪೌಂಡ್ ಮಾಡಿ ಬರೋಬ್ಬರಿ ಎಲ್ಲ ಕೊಡ್ಬೇಕ್ರಿ. ಸಣ್ಣ ಮಕ್ಕಳು ಭಾಳ ಮಂದಿ ಬಿದ್ರೆ ಗ್ರಾಮ ಪಂಚಾಯತ್ ಅವರು ದುರಸ್ತಿ ಮಾಡಿ ಕೊಡ್ಬೇಕು ಸರಿಯಾಗಿ. ಕೊಡ್ಬೇಕ್ರಿ. ಮತ್ತೇನ್ ಸಮಸ್ಯೆ ಇದೆ ಇಲ್ಲ? ಇದೇ ಬೇಕು, ತೊಂದ್ರೆ ಆಗೈತಿ ನೋಡ್ರಿ. ಗಟ್ರ ಸ್ವಚ್ಛತೆ ಅದಾವ್ರ? ಗಟ್ರಿಗಳು ಸ್ವಚ್ಛ ಇಲ್ಲ, ಏನಿಲ್ಲ, ತೆಗಿಯಂಗಿಲ್ಲ. ಹೊಲಸೆಲ್ಲ ಒಗಿತಾರ ಗಟ್ರಿಗ, ನಾವೆಲ್ಲ ಜಗಳಾಡ್ಕೊಂತೀವ್ರಿ. ಗ್ರಾಮ ಪಂಚಾಯತ್ ಗಾಡಿಗಳು ಬರ್ತಾವ್ರೆ? ಯಾವಾಗ್ರಿ ಬರ್ತಾವು? ಕಚರಾನು ಒಯ್ಗ್ಲಿಕ್ಕೆ ಗಟ್ರಿ ಒಟ್ಟು ತೆಗ್ದಿಲ್ಲ. ಒಟ್ಟು ತೆಗಿಯಂಗಿಲ್ಲ ಗಟ್ರಿ. ಅದಂದ ಮುಚ್ಚಿರ ಚಲೋ ಐತಿ ಗಟ್ರಿಗಳು. ಭಾಳ ಗಟ್ರಿಯಿಂದ ಹೊಲಸು ನಡೆಯಕೈತಿ ನೋಡಿ. ताज्या घडामोडींचे वेगवान अपडेट्स मिळवण्यासाठी जनशक्ती टीव्ही न्यूज 18 ला आता सबस्क्राईब करा आणि रहा एक पाऊल पुढे.